BA सेकंड इयर सेम थर्ड अभ्यासक्रमात भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना किंवा भारतीय शासन या 3 नावांनी मराठी मीडियमच्या पुस्तका उपलब्ध आहेत आणि हा तुमचा अभ्यासक्रमाचा भाग आहे. भारतीय संविधानाचं सुरुवात उद्देशपत्रिका प्रिएम्बल इथपासून अभ्यासक्रमात झालेली आहे. सर्वात पहिले उद्देशपत्रिका हे 2 शब्द आहे. उद्देश्य काय? जसं मानवी जीवनात प्रत्येक व्यक्तीचा जीवन जगण्याचा काहीतरी उद्देश असतो, तसंच प्रत्येक देश, प्रत्येक संघटन आपलं काहीतरी उद्देश समोर ठेवून कार्य करत असतं. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत घटनाकारांनी भविष्यात काय साध्य करायचं आहे, कोणता उद्देश समोर राहील या गोष्टींचा सारांश या उद्देशपत्रिकेत समाविष्ट केला आहे. उद्देशाशिवाय जीवनाला अर्थ नसतो. तसंच प्रत्येक देशाला शासन कारभार करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्या देशाच्या नागरिकांना कशा पद्धतीने द्यायच्या आहेत आणि त्या संदर्भात कोणकोणते प्रयत्न केले जातील, अडचणींवर मात कसा करता येईल आणि हे सर्व उद्देश कशा प्रकारे साध्य केले जाऊ शकतात, या सर्वांचा सारांश म्हणजे उद्देशपत्रिका. उद्देशपत्रिकेमध्ये काही ठराविक शब्द आहे, पण त्या ठराविक शब्दांचा अर्थ फार विस्तृत, फार गंभीर आणि प्रत्येकाला समजण्यासारखा आहे. सर्वात पहिले त्या शब्द आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणतो तेव्हा स्वातंत्र्याचे 2 अर्थ निघतात. स्वातंत्र्य म्हणजे मन मानेल त्याप्रमाणे जीवन जगण्याचं स्वातंत्र्य, एक हा अर्थ झाला. आणि दुसरं, अनुचित बंधनांऐवजी उचित बंधने म्हणजे स्वातंत्र्य, लिबर्टी. प्रत्येकाच्या मनातील त्याप्रमाणे जर त्यांना वागायला अधिकार मिळाला, स्वातंत्र्य मिळालं, तर ते स्वातंत्र्य इतरांना हानिकारक होईल. इंग्लिशमध्ये एक सेंटेन्स आहे, राईट इज माईट. शक्तिशाली व्यक्तीची इच्छा म्हणजे स्वातंत्र्य का? नाही. स्वातंत्र्य म्हणजे मी अशा प्रकारे स्वातंत्र्य उपभोगतो ज्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारची अडचण, गदा निर्माण होत नाही. स्वातंत्र्याचा अर्थ व्यक्ती समोर ठेवून करायचा नाही. स्वातंत्र्याचा अर्थ समाज समोर ठेवून मी जे स्वातंत्र्य उपभोगतो यासारखा स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार समाजाच्या इतरांनाही आहे. आणि तो अधिकार जेव्हा सर्व लोक सारख्या पद्धतीने उपभोगतील तेव्हाच खरं स्वातंत्र्य. एक छोटंसं उदाहरण आहे. मी नोकरी करून जो पैसा कमवतो त्या माझ्या पैशातून मी माझ्या घरी कोणालाही न सांगता खोलीचं दार बंद करून जर दारू पित असेन तर दारू पिण्याचं स्वातंत्र्य मला आहे का? एका बाजूने विचार केला तर पैसा माझा आहे, घर माझं आहे, बॉटल माझी आहे, ग्लास माझा आहे, इतरांना कोणती गोष्टी कळत नाही, तर मला दारू पिण्याचं स्वातंत्र्य आहे. पण विचार करा, जरी या गोष्टी इतरांना माहीत होत नसतील तरी पण त्या दारूच्या व्यसनामुळे माझ्या शरीरावर जर विपरीत परिणाम होणार असतील तर यासारखं स्वातंत्र्य कोणालाही नाही. याच पद्धतीने एक शब्द तुम्ही ऐकला असेल, काही लोक आत्महत्येला महत्त्व देतात, आत्महत्या करतात. सध्या दूरदर्शनवरती किंवा वर्तमानपत्रामध्ये आत्महत्येची प्रकरण एक नित्याचीच बाब झालेली आहे. पण आत्महत्या कायद्यानुसार करता येत नाही. कारण व्यक्ती आपलं जीवन संपवतो, पण त्याचे वाईट परिणाम समाजावरती होतात, त्याच्या कुटुंबाच्या इतर सभासदांवरती होतात आणि म्हणून आत्महत्या करण्याचं स्वातंत्र्य कोणालाही नाही. मग स्वातंत्र्य म्हणजे काय ह्याचा जर विचार केला तर ऐकून घ्या. निसर्गतः स्वातंत्र्य. निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला एकसारखं स्वातंत्र्य दिलेलं आहे, ज्याला मी नैसर्गिक स्वातंत्र्य म्हणतो, जीवन जगण्याचा अधिकार म्हणतो. म्हणून कोणत्याही व्यक्तीला गुलाम बनवता येत नाही. एक शब्द लक्षात घ्या, गुलाम आणि नौकर या 2 शब्दांमध्ये खूप फरक आहे. पहिले लोक आपल्या घरी घराची कामं करण्यासाठी काही गुलाम ठेवत होते, आज नौकर आहे. गुलाम आणि नौकरमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बंधुआ मजदूर हा एक शब्द ऐकला असेल.
ज्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही, मालक देईल त्याच्या आदेशाप्रमाणे जीवन जगता येईल, हे जे विचार आहे याला म्हणतात गुलाम. आणि नोकर हा जो शब्द आहे हे अलीकडच्या काळामध्ये तुमच्या माझ्या घरी काम करणारे जे व्यक्ती आहेत ज्यांना मी नोकर म्हणतो, हे नोकर राजकीय दृष्टीने विचार केला तर पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. गुलामांना असे कोणतेच अधिकार नव्हते. ते मालकाच्या आदेशाप्रमाणे जीवन जगत होते आणि मालकांनी म्हटलं त्याच राजकीय पक्षाला मतदानही करत होते. आज तुमच्या माझ्या घरी काम करणारा व्यक्ती जरी नोकर असला तरी तो गुलाम नाही. तो तुम्हाला आपल्या इच्छेने कोणाला मतदान करायचं आहे, किती वेळात करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भात सूचना देतो. आणि जर विचार पटले नाही तर आपल्या इच्छेने तुमच्या घराचं काम सोडून जातो. गुलामांना असे स्वातंत्र्य नव्हते आणि म्हणून ते बिचारे गुलाम मालकाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा तितक्याच प्रमाणात उपभोग घेत होते. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लहानपणापासून प्रत्येकाला स्वातंत्र्याची संकल्पना काही जास्त प्रमाणात समजायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग केवळ आपल्यापुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या इतरही लोकांना आपल्यासारखं स्वातंत्र्य जगण्याचं, स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे असं जेव्हा विचार करेल तेव्हा स्वातंत्र्य. पुस्तकात एक छोटंसं उदाहरण दिलं आहे की वाहन चालवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. नो डाऊट प्रत्येकाला वाहन चालविण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांनी त्याचा वापर करावा. पण त्यासाठी काही अटी आहेत. अटी म्हणजे वाहन चालवताना एका विशिष्ट दिशेने, एका विशिष्ट गतीने जर वाहन चालवलं तर दुसऱ्यांबरोबर आपलाही जीव वाचेल, अन्यथा आपल्याबरोबर इतरही लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल. असं स्वातंत्र्य राज्यघटना किंवा देश किंवा नियम किंवा कायदा कोणालाही देत नाही. मग स्वातंत्र्य म्हणजे काय? अनुचित बंधनांऐवजी उचित बंधने. जसं पुस्तकात वर्णन आहे, वाहन चालवताना तुमच्याकडे उचित परवाना, लायसन्स असलंच पाहिजे. लायसन्स असेल, विशिष्ट वय 18 वर्षाची अट घातलेली आहे ती तुमच्याकडे असावी. आणि त्यानंतर वाहन चालवताना काही गोष्टी ज्या पुस्तकात किंवा कायद्यात समाविष्ट केलेल्या नाहीत पण माणसांनी त्याचा विचार करून वाहन चालवावं. उदाहरणार्थ, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे वाहनमध्ये एअर प्रेशर बरोबर आहे की नाही, वाहनची कॅपॅसिटी किती आहे. होतं काय, वाहनची कॅपॅसिटी असते 1+1 दोघांना बसवायची, त्यामध्ये 5 लोक बसून जातात. हा देखील नियमांचं उल्लंघन आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे जायसाठी तुम्हाला किती पेट्रोल किंवा इंधन लागेल याची पहिलेपासून काळजी करून परत पुढे जायला हवं. 10 पेट्रोल पंप लागतात म्हणून प्रत्येक ठिकाणी कोणी 100 मिलीलिटर पेट्रोल आपल्या गाडीमध्ये भरत नाही. म्हणून स्वातंत्र्याचा उपभोग अशा पद्धतीने घ्यायचा आहे की एका ठिकाणातून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि परत यायचं आहे, तितकं पेट्रोल एका ठिकाणातून घ्या, विशिष्ट दिशेने गाडी चालवा आणि विशिष्ट गतीने गाडी चालवा. रस्ते कसे आहे हे केवळ भारतात किंवा महाराष्ट्रापुरतं सांगण्यासारखा विषय नाही, तर प्रत्येक ठिकाणी हे नियम प्रत्येकाला लागू होतात. जर अशा नियमांचं तुम्ही पालन केलं तर स्वातंत्र्याचा उपभोग तुम्हाला समाज हितासाठी आणि समाजाला तुमच्या स्वातंत्र्यामुळे कोणती अडचण होणार नाही अशा पद्धतीने स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा आहे. ही स्वातंत्र्याबद्दल छोटीशी प्रस्तावना आज पहिली तासिका म्हणून तुम्हाला सांगतोय. उद्या समता, त्यानंतर बंधुता आणि न्याय हे एक एक शब्द थोडे विस्ताराने आणि तुम्हाला समजतील इतक्या सोप्या भाषेत माझा सांगण्याचा प्रयत्न राहील. आजची तासिका इथपर्यंत.